तत्वज्ञान आणि नीतिशास्त्रामध्ये एक मध्यवर्ती चर्चा आहे. माणसाचा मूळ स्वभाव कसा आहे? अशी बलात्काराची प्रकरणं ऐकली की माणसाचा मूळ स्वभाव चांगला आहे अशी जी तत्वज्ञानातील एक बाजू आहे ती कशी खरी मानायची असा प्रश्न पडतो. माणूस क्रोर्याचं इतकं टोक कसं गाठू शकतो, इतका असंवेदनशील कसा होऊ शकतो असा प्रश्न खूप छळतो. या बलात्काराच्या प्रकरणानंतर जी लोकांची प्रतिक्रिया आहे ती स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. लोकांचा आक्रोश हा समजण्यासारखा असला तरी त्या आक्रोशातून आपण मूळ समस्येवरती उत्तर शोधतोय का याचा विचार नाही झाला तर आमच्या मुली, आमच्या महिला सुरक्षितपणे खेळणार नाहीत, बागडणार नाहीत, समाजामध्ये वावरू शकणार नाहीत. काही प्रातिनिधिक यावरच्या चर्चा पाहिल्या, प्रातिनिधिक कमेंट पाहिल्या की बलात्कारी मानसिकता ही तशीच समाजामध्ये मूळ धरून आहे अशी दिसते आणि ती मानसिकता जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत अशी बलात्काराची प्रकरणं होतानाच दिसणार आहेत. पुरुषी वर्चस्ववादाची भूमिका, स्त्रीला दुय्यम स्थान मांडण्याची भूमिका आणि लिंगभाव असंवेदनशीलता यासारख्या गोष्टींवरती आपण नक्की काय करणार आहोत? या समस्येच्या वरती मूळ उपाय काय आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.